नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज मी हेअर ऑइल दाखवणार आहे, केसांचं तेल। तर बघूयात आपण त्यासाठी काय काय घेतले। पहिल्यांदा घेतले मी लोखंडी कढई घेतले आणि ही लोखंडी कढई मी त्यात मेहंदी वगैरे कालवते, तेल वगैरे करते, त्यामुळे ती तशी दिसते आहे, गंजलेली वगैरे नाही आहे। मग त्यात पहिल्यांदा घातले मी माका घातलाय, खोबरेल तेल घेतले आपलं साधं। त्यात माका घातलाय। माका मी उन्हाळा आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात घेतलाय, तो घरचाच आहे, बागेत वरती बागेत आहे तो घेतलाय। त्यानंतर लिंबाची पानं घेतलेत, रोजमेरी घेतली, जास्वंदाची पानं घेतलेत, जास्वंदाची फुलं घेतलेत। हा कडीलिंब आपला कढीपत्ता जो असतो तो कढीपत्ता घेतलाय। कढीपत्ता भरपूर घालायचा आहे, त्यामुळे पोषण मिळतं। हे आहे ॲलोवेरा घेतलंय, रोजमेरी पण घातली मी त्यात, ॲलोवेरा घातलंय। त्यानंतर ही दोन काळे आहेत ते हे आहे कलुंजी आहे आणि हे दुसरे आहेत ते काळे तीळ आहेत ते। तुम्ही ह्याऐवजी तिळाचं तेल वापरलं तरी चालतंय। मी काळे तीळ घातलेत आणि मेथी घेतली आपली। हे सगळं आपल्याला लहान फ्लेमवरनं आपल्याला गरम करायचं आहे, मोठ्या फ्लेमवर आपल्याला करायचं नाही। हळूहळू तेल हे करून आपल्याला गरम करायचं आहे ते। आणि तेलाचं आणि ह्याचं क्वांटिटी अशी आपल्याला तुम्हाला किती पाहिजे तेवढी घेऊ शकता। ह्यात कडीलिंब जास्त घातला, माका जास्त घातला किंवा जास्वंदाची फुलं जास्त घातली, कोरफड जास्त घातलं तर ते तुम्ही कसंही क्वांटिटी घालू शकता। ह्याची ठराविक अशी काही क्वांटिटी घातली नाही तरी चालते। आता उन्हाळा आहे त्यामुळे मी माका जास्त घातला आहे, कारण माका डोकं शांत वगैरे करतो, म्हणून मी माका जास्त प्रमाणात घातला आहे। तर मी तर आवळा घातला नाही आहे, तुम्ही जे आवळे मिळतात ते आवळे पण इथं ह्या स्टेजला घालू शकता। जर आवळा पावडर घालणार असाल तर मात्र ती नंतर घालायची आहे, मी सांगेन पुढं व्हिडिओमध्ये। तर जे ओले हे असतात ना ते पहिल्यांदा घालून घ्यायचे आपल्याला तेलात। आता हे सगळे मी घातले ते ओलेच आहेत। जर पावडर वगैरे घालायची असेल ना तर ती प्रोसेस जरा वेगळी असती, पण ह्यात जी आता पावडर आहे ती नंतर घालायची। आता ह्यात बघा मी हे त्रिफळा चूर्ण घातले, मी आवळा पावडर नाही घेतली, त्रिफळा चूर्ण घातले। तुम्ही त्रिफळा चूर्ण आणि आवळा पावडर दोन्ही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि ह्यात आता आपण ह्या स्टेजला आल्यावर म्हणजे जरा तेल तयार होत आल्यानंतर आपण ही पावडर आणि एरंडेल तेल घातलं आहे मी। एरंडेल तेल हे आपल्याला खोबरेल तेलाबरोबर नाही घालायचं आहे, तेल तयार होत आल्यानंतर घालायचं आहे। आणि एरंडेल तेलाची पण तुम्ही क्वांटिटी खोबरेल तेलापेक्षा कमी अशी थोडी ठेवू शकता। मी घातले त्याच्यापेक्षा जास्त पण घालू शकता, पण खोबरेल तेलापेक्षा 1/4च्या हिशोबाने तुम्ही घाला। तुम्ही ह्यात तीळ तेल पण घालू शकताय, मी तीळ तेलाच्या ऐवजी तीळ घातलेत ह्यात थोडे। आणि हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता मी हे घातलं आणि हे आपल्याला हे करताना ना फेस येतो असा, त्यामुळं लक्ष देऊन आपण तिथं उभारूनच हे करून घ्यायचं तेल। त्याचं तेल गरम करायला ठेवून कुठे जायचं नाही आहे, नाही हा फेस असा येतो आणि सगळं तेल मग सांडू शकतं, त्यामुळे असं हे ढवळत राहायचं आहे कंटिन्युअस। आणि जसं आपलं तेल तयार होईल ना तसं हा फेस कमी होतो, आणि फेस कमी झालं आहे आणि हे आपण जी पानं वगैरे घातलेत माका कडीलिंब वगैरे त्याचा आवाज यायला लागतो, कोरफड वगैरेचा कुरकुर असा आवाज यायला लागला ना की आपण समजायचं आपलं तेल झालं आहे। आता हा थोडा फेस आहे, हा इतका राहतोच फेस, अगदी पूर्ण फेस कमी होत नाही, फक्त हा असा आवाज यायला पाहिजे पानांचा, आणि फेस असा इतपत कमी झाला तरी चालतो। पण इतपत असं म्हणजे कुरकुरीत पानं होतं आपल्याला ते तेल गरम करायचं आहे, नाहीतर काय होते तेल मात्र होण्याची शक्यता असते, त्यात जर एखादा घटक ओला राहिला तर। त्यामुळं पूर्ण असे चांगले कुरकुरीत होईपर्यंत ते करून घ्यायचं आपल्याला गरम तेल। आता हे माझं तेल गरम झालं आहे, मी रात्रभर तसंच ठेवलं होतं। आता मी आज गाळून घेणार आहे आणि मग ते बाटलीत भरणार आहे। त्याआधी मी त्याच्यात व्हिटॅमिन ईच्या ना कॅप्सूल घालणार आहे 2, मेडिकलमध्ये त्या मिळतात, मी दाखवीन आता इथं, त्या आपल्याला घालून घ्यायचे आहेत। आणि हे तेल तुम्ही आठवड्यातनं 2-3 वेळा लावू शकता, चांगला इफेक्ट होतो। मी बरेच वर्ष अशी तेल करते, हे माझे जे क्लासेस पण आहेत तेलाचे, वेगवेगळ्या तेलाचे, त्यातलं मी हे एक तेल दाखवले तुम्हाला।
अशी बरेच प्रकारची तेल आहेत. ही बघा, ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आहे. हे 2 मी घालणार आहे यात आणि मी हे बाटलीत ओतून घेणार आहे. मग आपलं तेल तयार झालं आहे लावण्यासाठी. तुम्ही हे तेल तयार करून विकू पण शकता आणि हे तेल तुम्हाला तयार करून जर वापरलं तुम्ही तर ते कसं वाटलं हे पण तुम्ही सांगायला विसरू नका आणि नक्की तयार करून बघा. आणि तुम्ही आता घालताना माझ्याकडून तेल थोडं सांडलं आहे. तुम्ही हे माक्याचं नुसतं तेलात माका घालून माक्याचं तेल करू शकता, आवळा घालून नुसतं आवळ्याचं तेल, असे वेगवेगळे तेलं तयार करू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.